आफ्रिकेतील इथिओपियामध्ये तब्बल 12,000 वर्षांनी हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय। 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता हेलेगुब्बी मध्ये एक मोठा स्फोट झाला। ज्वालामुखीच्या स्फोटामुळे राख आणि धुराचे लोट बाहेर पडले। हेच धुराचे लोट आकाशात सुमारे 14 किलोमीटर उंचीपर्यंत गेले आणि आफ्रिकन देशांसह यमन आणि ओमान मध्ये भीतीचं वातावरण पसरलं। तसेच या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम इथिओपियापासून तब्बल 4,300 किलोमीटर दूर असणाऱ्या भारतातही जाणवले। इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या 24 तासाच्या आत ज्वालामुखीच्या राखेचे आणि धुराचे ढग मुंबई दिल्लीसह भारतातील अनेक शहरांच्या आकाशात पसरल्याचं पाहायला मिळालं। यामुळेच भारतामध्ये विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली। हेच धुरांचे ढग आता भारतातून हिमालय पर्वत ओलांडून चीन पर्यंत पोहोचलेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण 12,000 वर्षांनंतर इथिओपियाचा ज्वालामुखी नेमका का फुटला, 12,000 वर्षांनंतर इथिओपिया ज्वालामुखीचा उद्रेक होणं मोठ्या आपत्तीचे संकेत आहेत का, तसेच इथिओपियापासून 4,300 किलोमीटर दूर असणाऱ्या भारतात ज्वालामुखीची राख कशी पोहोचली, याच राखेचा आपल्यावरती काय परिणाम झाला, हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी पटकन माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण इथिओपियामध्ये 12,000 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक का झाला हे नीट समजून घेऊ। जगभरातील काही शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार 15,000 वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर हिमयुग म्हणजेच आइस एज होतं। आइस एज म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती हिम नदी पसरलेली होती। याच कालखंडामध्ये म्हणजे 15,000 वर्षांपूर्वी पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा बदलली, ज्यामुळे पृथ्वीवरती अधिक सूर्यप्रकाश पोहोचू लागला आणि हिमनद्या वितळू लागल्या। यामुळे हिमयुगाचा अंत झाला आणि होलोसीन युग सुरू झालं, जे आजपर्यंत सुरू आहे। याच होलोसीन युगात म्हणजे 12,000 वर्षांपूर्वी इथिओपियातील हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता। याच उद्रेकानंतर तब्बल 12,000 वर्ष इथिओपियातील ज्वालामुखी निष्क्रिय स्थितीत होता। याच 12,000 वर्षांच्या कालखंडामध्ये पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवरती आदळत राहिल्या, ज्यामुळे मॅग्मा म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील वितळलेल्या खडकांचा ज्वाला तयार झाला। हीच मॅग्मा तयार होण्याची परिस्थिती कायम राहिल्यानं आता तब्बल 12,000 वर्षांनी पुन्हा एकदा इथिओपियातील हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे। आता 12,000 वर्षांनंतर पुन्हा एकदा या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे जुलै महिन्यामध्ये हेलेगुब्बी ज्वालामुखीपासून फक्त 15 किलोमीटरवर असणाऱ्या एर्टाले ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता। याच एर्टाले ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मॅग्मा पृथ्वीच्या गर्भामध्ये सुमारे 29 किलोमीटर खोल ढकलला गेला, ज्यामुळे आतमध्ये दाब वाढला आणि हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला। आता इथिओपियामध्ये तब्बल 12,000 वर्षांनी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं याच पार्श्वभूमीवर आपण हे ज्वालामुखी नेमके कसे तयार होतात हेही नीट समजून घेऊ। आपली पृथ्वी 7 मोठ्या टेक्टोनिक प्लेट्स मध्ये विभागलेली आहे। जमिनीखालील या प्लेट्स वार्षिक 2 ते 10 सेंटीमीटर वेगाने सरकत असतात। प्लेट्सच्या याच हालचालीमुळे ज्वालामुखी तयार होतात। खरं तर आफ्रिका खंड 3 प्लेट्स मध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये पश्चिमेला न्यूबियन प्लेट, पूर्वेला सोमाली प्लेट आणि ईशान्येला अरेबियन प्लेट आहे। या तिन्ही प्लेट्स दरवर्षी 1 ते 2 सेंटीमीटर एकमेकांपासून दूर जातात। याला ईस्ट आफ्रिकन रिफ्ट म्हणतात। पूर्व इथिओपिया सोमालिया प्लेटवर आहे, जिथे ही रिफ्ट म्हणजे प्लेट्सचं दूर सरकणं सर्वात वेगानं होतं। जेव्हा प्लेट्स दूर जातात तेव्हा खालचा पृथ्वीचा खडकाळ भाग वर येतो, यामुळे दबाव वाढतो आणि खडक वितळून मॅग्मा बनतो। त्यामुळे पूर्व इथिओपियाच्या प्रदेशामध्ये एर्टाले, दल्लोल आणि हेलेगुब्बी नावाचे जगातील सर्वात धोकादायक ज्वालामुखी आहेत आणि या ज्वालामुखीमध्ये मॅग्माचा दाब वाढल्यानं स्फोट होतात। यानंतर आपण इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तब्बल 4,300 किलोमीटर दूर असणाऱ्या भारतामध्ये लावाची राख आणि धुराचे ढग कसे पोहोचले हेही नीट समजून घेऊ। हेलेगुब्बी ज्वालामुखीच्या लावाची राख हजारो किलोमीटर दूर भारत आणि चीन मध्ये पोहोचण्याचं कारण म्हणजे हाय अल्टिट्यूड विंड्स किंवा उंचीवरून वाहणारे वारे असल्याचं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलंय। अधिक उंचीवरील वाऱ्यामुळे राखेचे ढग इथिओपियापासून लाल सागर, यमन, ओमान मार्गे
अरबी समुद्र पार करत भारतात पोहोचले आणि पुढे चीनमध्येही गेले. खर तर पृथ्वीपासून 15 किलोमीटर वरच्या वाऱ्याला जेट स्ट्रीम म्हणतात, ज्याचा वेग सुमारे 150 किलोमीटर प्रति तास असतो. ज्वालामुखीच्या राखेमध्ये सिलिकॉनचे कण म्हणजेच खडकांचे बारीक कण असतात. त्यांचा आकार 1 मायक्रॉन ते 1 मिलीमीटर पर्यंत असतो. या कणांच्या आतमध्ये सल्फर डायऑक्साईड सारख्या वायूचे बुडबुडे असतात, त्यामुळे त्यांचं वजन खूप कमी असतं. हलके असल्यामुळे हे कण खाली पडत नाहीत तर हवेमध्येच तरंगत राहतात. दरम्यान स्फोटामुळे हेच कण पृथ्वीपासून 14 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या जेट स्ट्रीमनं त्यांना आपल्यासोबत इथिओपियापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या भारत आणि चीन पर्यंत आणले. आता ज्वालामुखीच्या राख आणि धुरांच्या ढगांचा भारतातील कोणत्या राज्यांवरती काय परिणाम झाला हे देखील आपण नीट समजून घेऊ. इथिओपियातील 23 नोव्हेंबरच्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तब्बल 24 तासामध्ये राखेचे ढग 24 नोव्हेंबरच्या रात्री उत्तर आणि पश्चिम भारतात पसरले, ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या काही भागांमध्ये सुमारे 30 ते 40 हजार फुटांवरती हे ढग दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे विमानं देखील साधारणपणे 30 ते 40 हजार फूट उंचीवरतीच उड्डाण करतात. त्यामुळे एअर इंडिया, इंडिगो सारख्या अनेक एअरलाइन्सनी त्यांची डझनभर उड्डाणं रद्द केली. त्यापैकी काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं होती जी दिल्लीहून कुवेत, अबुधाबी आणि युरोपला जात होती. आता ज्वालामुखीवरून विमान उडवल्यास काय धोका असतो तेही आपण नीट समजून घेऊ. ज्वालामुखीची राख सामान्य मातीची धूळ नसते. त्यामध्ये वितळलेल्या मॅग्मातील सिलिका, लोह, मॅग्नेशियम सारख्या खनिजांचे अगदी सूक्ष्म कण असतात. याचाच परिणाम विमानाच्या उड्डाणावर होतो. जसं की विमानाचं इंजिन दर सेकंदाला 1 टन हवा आत ओढतं. विमान जितकं वेगानं उडतं तितक्याच वेगानं हवा इंजिन मध्ये प्रवेश करते. जेव्हा एखादा ज्वालामुखी फुटल्यानंतर विमान त्याच्या राखेच्या ढगातून जातं तेव्हा विमानाचं इंजिन राखेचे कण आत ओढतं. इंजिनाच्या उष्णतेमुळे हे कण आतमध्ये चिकटून राहतात आणि त्यामुळे इंजिन बंद पडतं. याचंच एक उदाहरण म्हणजे 1982 मध्ये ब्रिटिश एअरवेजचं बोईंग 747 विमान इंडोनेशियातील माउंट गलुंगुंग ज्वालामुखीच्या राखेच्या ढगातून गेलं. थोड्याच वेळामध्ये विमानाची 4ही इंजिनं एकाच वेळी बंद पडली. विमान 23 मिनिटे पतंगासारखं ग्लाइड करत राहिलं. शेवटी जेव्हा विमान राखेच्या ढगांच्या बाहेर आलं तेव्हा इंजिनं पुन्हा सुरू झाली. त्यामुळेच विमानांना ज्वालामुखीच्या राखेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी जगभरामध्ये 9 व्होल्कॅनिक ऍश ऍडव्हायझरी सेंटर आहेत, जे 24 तास देखरेख ठेवतात. जर एखाद्या ज्वालामुखीची राख 20,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर गेली तर तात्काळ त्या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी धोक्याची सूचना जारी केली जाते. आता व्हिडिओच्या शेवटाकडे आपण इथिओपियातील ज्वालामुखीचा स्फोट जगावरील एखाद्या मोठ्या संकटाचे संकेत आहेत का तेही समजून घेऊ. आफ्रिकेतील इथिओपियामध्ये हेलेगुब्बी ज्वालामुखी व्यतिरिक्त इतरही अनेक ज्वालामुखी फुटत असतात. परंतु ज्वालामुखीवरती लक्ष ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते या स्फोटांच्या संख्येत कोणतीही असामान्य वाढ नोंदवली गेली नाहीये. येथे जगभरातील केवळ 3% सक्रिय ज्वालामुखी आहेत, जे टेक्टॉनिक प्लेट्स दूर सरकल्यामुळे तयार होतात. तर तिकडे इंडोनेशियामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांच्या खाली सरकल्यामुळे ज्वालामुखी तयार झालेले आहेत. इंडोनेशियामध्ये 130 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि दरवर्षी किमान 4 ते 5 ज्वालामुखी फुटत असतात. हे प्रशांत महासागराच्या 4ही बाजूनी असलेल्या रिंग ऑफ फायरच्या अगदी मध्यभागी आहेत, ज्याला ज्वालामुखी स्फोटांच्या दृष्टीनं संवेदनशील मानलं जातं. म्हणूनच जगभरातील 75 ते 80% ज्वालामुखी इंडोनेशियाच्या याच भागात आहेत. तर जगातील 90% भूकंपही याच रिंग ऑफ फायर मध्ये होत असतात. त्यामुळे सध्या तरी ज्वालामुखीचा जगाला काहीही धोका नाहीये. या व्हिडिओमध्ये आपण इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकासह त्याच्या परिणामांचाही आढावा घेतला. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब देखील करा. कारण जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे व्हिडिओ त्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे चला पटकन माझे चॅनल सबस्क्राईब करा.